अजित पवारांचा अपघात आहे की घातपात, गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे का, गुन्हेगारी कृत्य घडलंय का, या दृष्टीने तपास सुरू, सीआयडी अधिकाऱ्यांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत। कुणी कट रचलाय का याचा तपास सुरू, सीआयडी अधिकाऱ्यांचं सूचक वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक, 100 वकिलांची फौज आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बारामती पोलीस ठाण्यात। रोहित पवारांची बारामती पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी एफआयआर दाखल न करण्यासाठी पोलिसांवर दबाव, कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा यामागे हात, रोहित पवारांचा गंभीर आरोप। प्रफुल्ल पटेलांकडून आम्हाला अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही, भाजपच्या काही नेत्यांचा या चौकशीला विरोध, पण शिंदेंच्या शिवसेनेचा नाही, रोहित पवार यांचं प्रफुल्ल पटेलांबाबत वक्तव्य। गुन्हा नोंदवून घ्यायचा नाही असं पोलिसांनाही सांगण्यात आलं असावं, असीम सरोदे यांच्याकडून शंका उपस्थित। तर दखलपात्र गुन्हा असेल तर पोलिसांनी तो नोंदवून घेतला पाहिजे, सरोदेंची प्रतिक्रिया। रोहित पवार यांना एफआयआर नाही तर स्टंट करायचा आहे, धनंजय मुंडेंची टीका। दादांना अग्नी देण्याआधीच विलिनीकरणावर चर्चा केली, ती घाई नाही का, मुंडेंचा सवाल। आमदार रोहित पवार फक्त चमकोगिरी करत आहेत, अजित पवार यांचा अपघाती तपास पोलीस योग्य दिशेने सुरू आहे। रोहित पवार यांना विमान अपघातात काय समजतं, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात झालेल्या गोंधळावर रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, वकील गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य। अजित पवारांचा अपघात सरकार हलक्यात घेतंय, कुणालाही पाठीशी घातलं तर महाराष्ट्र माफ करणार नाही, संजय राऊत यांचा इशारा। व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीएवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। अजित पवारांच्या अपघाताचं रोहित पवार यांनी भांडवल करून राजकीय पोळी भाजू नये, राजकीय वजन वाढवण्यासाठी रोहित पवारांचे आरोप। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचे आरोप। तर अजित पवारांच्या अपघात प्रकरणाची चौकशी सुरू, दरेकरांची माहिती। रोहित पवार यांची मागणी योग्यच आहे, व्हीएसआर कंपनीची चौकशी झालीच पाहिजे, आदित्य ठाकरे यांची मागणी। तर शिंदेंची शिवसेना आता गुवाहाटीला कशी जाणार, आदित्य ठाकरेंचा टोला। अजित पवारांच्या अपघातावर संशय असेल तर पुरावे द्या, स्टंटबाजीत थांबवा, भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचं वक्तव्य। तर राऊत हवेत गोळ्या झाडतायत, रोहित पवारांनी संजय राऊतांचा गुरु होऊ नये, बन यांचा निशाणा। दादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हावी अशी आमचीही मागणी, चौकशी कशी सुरू यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय। विमान अपघातावरील चौकशीच्या प्रश्नावर दादांच्या राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांचं उत्तर। शरद पवारांसोबत एकत्र येणं ही दादांची इच्छा होती, नको आम्हाला विलिनीकरण, अजितदादांना न्याय तरी द्या, रोहित पवारांची प्रतिक्रिया। अजितदादांसाठी पार्थ पवार त्यांच्या लेव्हलवर लढतायत, सुनेत्रा काकींनी सीबीआय चौकशीची मागणी केली। पार्थ आणि सुनेत्रा काकी त्यांच्या लेव्हलवर प्रयत्न करतायत, रोहित पवार यांची माहिती। रोहित पवारांनी घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट, पुरावे दिलेत, सीआयडी काय करतंय ते पाहावं लागेल। माझी डीजीसीएवर शंका, एफआयआर का दाखल करून घेतला जात नाही, रोहित पवारांचा सवाल। डीजीसीएचा रिपोर्ट सीआयडीनं बघितलाच नाही, दादांना दिलेलं विमान खराब होतं हे डीजीसीएनं स्वीकारलंय, रोहित पवारांचं वक्तव्य। तर एफआयआर होऊ शकत नाही, तुम्ही समजून घ्या असं पोलीस म्हणतायत, रोहित पवारांचा आरोप। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांचा बारामती पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या, अधिवेशनात चर्चा होत नसेल तर आपण समजून गेलं पाहिजे, राजेंद्र पवारांकडून शंका व्यक्त। रोहित पवारांचा एफआयआर त्वरित दाखल करून घ्यायला पाहिजे, शिंदे सेनेचे मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। हाय व्होल्टेज ड्रामाची वाट का पाहताय असाही सवाल। तर विमान अपघातानंतर काळजी घ्या असा सल्ला आमदारांनी शिंदेंना दिलाय, अशीही माहिती। रोहित पवारांची मागणी योग्य, मात्र सरकारवर विश्वास ठेवायला पाहिजे, राजकारण नको, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व नेते मंत्री व्हीएसआरची विमानं वापरणार नाहीत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही निर्णयाला मान्यता। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव पवित्रा।
अजित पवार यांच्या मृत्यूचं रोहित पवार दुर्दैवी राजकारण करतायत, भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंनीच घेतला, सगळं तुम्ही करायचं आणि आम्हाला ठोकायचं. विधानसभेत थेट पुरावेच दाखवत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार. टिपूनं 75,000 हिंदूंची कत्तल केली हे इतिहासात सांगितलं नाही. छत्रपती शिवरायांइतकंच टिपूचं गुणगान व्हावं याला आमचा आक्षेप, मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतानवरील वक्तव्याचा एकनाथ शिंदेंकडून समाचार. सपकाळ छत्रपती शिवरायांची तुलना टिपू सुलतान सोबत करतात. औरंगजेबाचं उदात्तीकरण कुणी केलंय, शिंदेंचा सवाल. तर छत्रपती शिवरायांबाबत आम्ही कधी मतांचं राजकारण केलं नाही, शिंदेंचं वक्तव्य. महाविकास आघाडीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विकास निधीसह इतर विषयांवर मविया नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. जयंत पाटील, भास्कर जाधव, सचिन अहिर, कैलास पाटील आणि विजय वडेट्टीवारांसह इतर नेत्यांनी घेतली भेट. राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात मवियाची बैठक. 2 वेळा बैठकीला बोलावल्यानंतरही आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती. राज्यसभेची एक जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे ठाम. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांकडून ब्रिचकँडी रुग्णालयात शरद पवारांची भेट. मुंबईत ब्रिचकँडी रुग्णालयात शरद पवारांवर उपचार सुरू. शरद पवारांची भेट घेण्यासाठी पाटील आणि आव्हाड यांचा एकाच गाडीतून प्रवास. दाओसमध्ये झालेल्या करारावरून विरोधकांनी केलेल्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार. पुढच्या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे यांना दाओसला नेणार, फडणवीसांचा टोला. तर राज्यातील व्यावसायिक घेऊन दाओसमध्ये गेले, आदित्य ठाकरेंची टीका. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचाच, फडणवीसांचं वक्तव्य. तर हिंदी इंग्रजीत दुसरी भाषा म्हणून स्वीकारावी असं ठाकरेंचं पत्र होतं. विधानसभेत पुरावे दाखवत फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार. सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष. प्रफुल्ल पटेलांकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा. एकमतानं सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड. राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिलीच पत्रकार परिषद. प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी गुंडाळली. पत्रकार उलटेपालटे प्रश्न विचारतील तेव्हा त्यांची मनस्थिती ठीक नाही म्हणून सांगा. पत्रकार परिषदेआधीची कुजबूज व्हायरल. दादांची जागा कुणीतरी घ्यावी अशी सर्वजण मागणी करत होते. सर्वजण अस्वस्थ झाले होते. सर्वांनी मला विनंती केली. सर्वांचा आदर बाळगून राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारलं, सुनेत्रा पवार यांचं वक्तव्य. सुनेत्रा पवार यांची पत्रकार परिषद सुरू होण्याआधीची नेत्यांची चर्चा व्हायरल. दादांजवळ जाण्याची कधी संधी दिली नाही, आता वहिनींजवळ तरी जाऊ द्या. नाव न घेता सरोज अहिरे यांचं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंकडे बोट. चौथ्या दिवशी शपथविधी व्हावा अशी सुनेत्रा काकींची इच्छा नव्हती. पक्षातील अनुभवी मार्गदर्शकांनी सुनेत्रा काकींवर दबाव आणला. शपथविधीवरून रोहित पवारांचा गंभीर आरोप. तर तुम्ही तर 2 तासात विलिनीकरणावर चर्चा केली तेव्हा घाई झाली नाही का, भुजबळांचा सवाल. पार्थ पवार यांच्या नावाची राज्यसभेसाठी घोषणा. पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवणार प्रफुल्ल पटेल यांची माहिती. तर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होताना पार्थ पवार गैरहजर. राज्यसभेसाठी मोठं नाव आलं तर आमची यावेळी जागा जाईल. काँग्रेस पुढच्या वेळी जागेची मागणी करेल. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. देशपातळीवर शिवसेनेचा आवाज महत्त्वाचा असल्यानं दोन्ही जागा महत्त्वाच्या, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. राज्यसभेबाबत भाजपच्या कोर कमिटीची बैठक. कोर कमिटीतील नावं पक्षश्रेष्ठींना पाठवणार. भाजपला 4 जागा मिळतील एवढं संख्याबळ आहे. राज्यसभेच्या जागांबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून काँग्रेसला संधी मिळावी अशी इच्छा. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. तर तिन्ही पक्षांना एकत्रित निवडणुकांना सामोरं जायचंय. चर्चेतून मार्ग निघेल असंही केलं स्पष्ट. महाविकास आघाडीवर परिणाम होण्याचं काहींचं स्वप्नच राहील असाही टोला. राज्यसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून 2 जागांची मागणी. सचिन अहिर यांची माहिती. बऱ्याच गोष्टी माहिती आहेत पण आम्ही मिठाचा खडा टाकणार नाही, अहिर यांची प्रतिक्रिया. मातोश्रीवरील मिलिंद नार्वेकर यांची जागा आता आमदार सचिन अहिर यांनी घेतली आहे. उदय सामंत यांनी लगावला टोला.